शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, इच्छले पावती सर्व काही, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शिकी विश्वंभर कृपा करी, भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान, भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान, काळ करी चरण सेवा त्यांची, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शिकी विश्वंभर कृपा करी, नामा मने शिव अक्षरे हे दोन्ही, नामा मने शिव अक्षरे हे दोन्ही, जपावी सज्जनी वारंवार, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शिकी विश्वंभर कृपा करी. विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्, एकं नित्यमेवाचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि. मायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्र, समागत तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास नका. ओम नमो ज्या त्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेशु, सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदास अवधारी तुझी. आत्मरूप गणेशु केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते जीवन श्री चरण श्री सद्गुरूंचे, ते नमस्कार होणे आता. ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो वसुदेव सुतं देवं कंस चाणूर्यमर्दनं, देवकी परमानंदनं कृष्ण वंदे जगद्गुरु. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम तुकाराम
तुकाराम नाम घेता कापे यमधन्य तुकोबा समर्थतेने केला पुरुषार्थ जळी रगडा सहित वया तारियल्या जैशा राया धन्य तुकोबा समर्थतेने केला पुरुषार्थ मने रामेश्वर भट तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थतेने केला पुरुषार्थ कैलास राणा शिवचंद्र मौळी फणेंद्र माता मुकुटे जळारी कारुण्य सिंधो भव दुःखारी तुझ घेन शंभो मज कोण तारी शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नभाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवाय कथा प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचे भेव वाचे वदता शिवनाम तया नभाधी क्रोध काम शिवरात्री कथा धन्य जे ऐकती इच्छिले पावती सर्व काही पातकांचा नाश पुण्य वाढे फार शकी विश्वंभर कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या कळमोली गावामध्ये सेक्टर 14 आणि या ठिकाणी भगवान शंकरांचं आणि शनी महाराजांचं ज्या ठिकाणी एकत्र स्थान आहे अशा या पवित्र आणि पावन भूमीमध्ये आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण भाऊसाहेब रमदळ यांनी आमंत्रित केलं आणि तुम्हा साधू संतांचं दर्शन झालं विठ्ठल संतांच्या दर्शनाचं भाग्य प्राप्त व्हावं लागतं संतांच्या दर्शनाचं भाग्य प्राप्त झाल्याशिवाय देव आपल्याला प्राप्त होत नाही वास्तव पाहता देव प्राप्त आहे अप्राप्ताची जी भूमिका आपल्यामध्ये तयार झालेली आहे म्हणजे भ्रांती अप्राप्ताची जी भ्रांती आपल्यामध्ये तयार झालेली आहे आणि ती भ्रांती घालवण्यासाठी संत आपल्या जीवनामध्ये येत असतात कारण संत जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही जोपर्यंत आपल्या जीवनात महंत पंत येतात तोपर्यंत आपल्याला ते देवापासून दूर घेऊन जातात आणि संत आपल्या जीवनामध्ये आले का ते आपल्याला देवाच्या जवळ नेतात विठ्ठल कारण एकदा का देवाचं सख्यत्व झालं देवाचं सख्यत्व प्राप्त करण्यासाठी परमार्थ आहे वास्तविक पाहता देव प्राप्त करायचा नाही देव प्राप्तच आहे पण ज्ञानोबाने सांगितलं अप्राप्ताची जी भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये तयार झालेली आहे देव कोणीतरी वेगळा आहे आणि मी कोणीतरी वेगळा आहे ही जी भूमिका तयार झालेली आहे त्याला ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये भ्रांती असा शब्द वापरला भगवान शिवाचं खऱ्या अर्थाने जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल बऱ्याचशा कीर्तनांमध्ये सांगत असतो मी रात्री नगरलाही सांगितलं का आम्ही किती दिवस त्या दगडाच्या मूर्तीच्या पाया पडायचे
आणि दगडाच्या मूर्तीच्या पाया पडून आम्हाला दगड काय देणार आहे? आम्हाला जर देव ही वस्तूच जर कळाली नाही, देव ही भूमिकाच जर आम्हाला कळाली नाही, देवाचं अधिष्ठान जर आम्हाला कळालं नाही, पण आमचा देवादेव खूप चाललेला आहे. आणि म्हणून ज्ञानोबांना सांगावं लागलं, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. प्रत्येक जीव भजनशील आहे, देवाची भक्ती प्रत्येक जीव करतोय, पण देव होण्याची जी प्रक्रिया आहे ती संतांकडे आहे माय बाप्पा. आणि मग ज्ञानोबरायांना पुढची ओवी सांगावी लागली. ते म्हणतात परी ज्ञानेविन नासले, म्हणजे देवाची भक्ती करणारे आहेत, पण देवत्व प्राप्त करून घेणारी जी भूमिका आहे ती भूमिका, ते ज्ञान आम्हाला प्राप्त नाही आणि ते ज्ञान संत देत असतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न शिवया उपदेक्षन्ते ज्ञान ज्ञानस्य तत्वदर्शना. ज्या ज्ञानाने तुम्ही तत्वदर्शी होणार आहात ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला संतांची भेट व्हावी लागेल, साधूची भेट व्हावी लागेल. महंतांच्या पंतांच्या नादी लागले तर तुम्हाला काय करतील? ते तुम्हाला गुणवान बनवतील. आता हे दोन भाऊ इथं पखवाद वाजवतात, त्यांच्यामध्ये पखवाद वाजवण्याचं जे गुणात्मक ज्ञान आहे त्या गुणात्मक ज्ञानाने जन्म मरण चुकणार नाही. जन्म मरण चुकवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान संतांकडे आहे. ते ज्ञान पैगा भरवे जरी मनियाती अनावे तरी संताया वजावे सर्वेश्वेशी. संतांना भसताना ज्ञानोबांनी सांगितलं, जे ज्ञानाचा कुरवठा ते तर सेवा हा दरवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी, मग तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले. आणि जेने अंतकरण बोधिले संकल्पाने, संकल्प विकल्पाच्या वृत्ती संपून जातात. ज्या दिवशी त्या जीवाला ते ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाशी अनुसंग होतो, कारण अनुसंग महत्वाचा आहे. ज्ञान बऱ्याच जणांना आहे, पण अनुसंग करण्याची जी रीत आहे ती रीत साधूकडे आहे. आणि ती रीत सांगण्यासाठीच फक्त संत या मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आपल्यासारख्या प्रॉपर्टी जमा करण्यामध्ये, बंगले बांधण्यामध्ये त्यांनी आयुष्य वेचलं नाही. त्यांना माहित होतं संतांना, कारण जे हे दिसतंय ना आपल्या दृष्टीला, चर्मदृष्टीला, ते सगळं नाश पावणार आहे. संत कधी त्या नाशवंत सुखाच्या पाठीमागे लागले नाही. नाशवंत सुखाच्या जर पाठीमागे लागले असते तर तुकोबरांच्या त्या काळामध्ये त्यांनी 7 लक्ष एवढी मोठी प्रॉपर्टी इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवली. आम्हाला रुपयासारखा कागद चमकला तरी आम्ही खाली वागतो. कागद चमकला तरी खाली वागतोय आम्ही. रात्री मी प्रामुख्याने सांगितलं, आणि माईबाप कीर्तन तासाच आहे, जास्त वेळ नाही, पण 1 तास जर तुम्ही अर्जुनाच्या दृष्ट्या किंबहुना अर्जुनाच्या कानाने जर तुम्ही ऐकलं तर नक्कीच आपलं हित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गीता जन्माला आली, गीता जन्माला घालायला निमित्त अर्जुन होता. जर अर्जुनाचा आणि भगवंताचं जर सख्यत्व प्राप्त झालं नसतं, कारण 5 पांडवांमध्ये धर्म सुद्धा होता, भीम होता, नकुल होता, सहदेव होता, पण अर्जुनाचीच का निवड केली? भगवंताला माहित होतं आपण हे याचा जो विस्तार करणार आहे, हा विस्तार ऐकण्याच्या पात्रतेचा फक्त 5 पांडवांमध्ये एकच होता. कारण ज्याला आवर्जून ऐकता येतं त्याचं नाव अर्जुन आहे. आम्ही बी ऐकतो, पण धर्ममंडपामधून बाहेर निघालो का त्या कीर्तनाचा आमचा काही संबंध.
आणि असं ऐकल्यानंतर आपलं कल्पंती सुद्धा हित होणार नाही. ऐकल्यानंतर परिवर्तन झालं पाहिजे. कशामध्ये? आम्ही परिवर्तन करतो परमार्थामध्ये आल्यानंतर. 10-5 वर्षामध्ये महाराज लोकांच्या ढेरी अशा म्हणतात. ते म्हणतात, गणपतराव माझ्या पायाचा अंगठा दिसतो का तुम्हाला? आमचं परिवर्तन होतंय देहामध्ये. परिवर्तन करायचंय मनाचं. आणि जोपर्यंत मनाचं परिवर्तन करणारं साधन किंबहुना ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत कल्पंती सुद्धा मिळ बसणार नाही. आम्ही भक्ती करतोय पण भक्तीचं वर्म चुकलेलं आहे. आणि भक्तीचं जर वर्म चुकलं तर काय होतं त्याचा परिणाम नाथबाबा भागवतामध्ये सांगतात. ते म्हणतात, माझे भक्तिविन कर्म धर्म जाण पाहतो केवळ भ्रम चुकले मत प्राप्तीचे वर्म धर्म परिणामी. माझ्या प्राप्तीचं वर्म चुकलं. काय प्राप्तीचं वर्म आहे? आणि ते प्राप्तीचं वर्म साधू जवळ आहे. ज्या दिवशी साधूच्या मार्फत आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होईल, त्या ज्ञानाचा अनुसंग होईल आणि ज्ञानाचा अनुसंग झाल्यानंतर आलेली जी अनुभूती आहे ती मग नामदेवरायांना कुत्र्यामध्ये देव दिसला. नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला, नाथबाबांना गाढवात दिसला, आम्हाला माणसात दिसत नाही. असा तर आमचा परमार्थ चाललेला आहे. आणि मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे सगळं ईश्वराच्या सत्तेने हे विश्व चाललेलं आहे. आणि तिथं आमची भूल झालेली आहे. ज्या ईश्वराच्या सत्तेने चाललेलं आहे ते आम्ही कोणी म्हणत नाही का हे सगळं भगवंताच्या सत्तेने चाललेलं आहे. तुमच्या नाकातला श्वास तुम्ही घेता का देव? राजू भाऊ, तुमच्या नाकातला जो श्वास तुम्ही आतमध्ये घेता बाहेर सोडता ना का नाही घेती? शंकर पार्वतीचं लग्न आहे नंतर त्यांनाही अडकवायचं काम चाललंय आमचं. आमच्या नाकातला श्वास चालू आहे का? चालू आहे. तो तुम्ही घेता का देव? फैसला आहे. कीर्तन मनोरंजन नाही, जीवनाचा फैसला आहे. आपल्या नाकातला श्वास 24 तासामध्ये 21,600 वेळा तुम्ही आतमध्ये घेता आणि बाहेर सोडता. ही सत्ता भगवंताची आहे का तुमची आहे? तुमची माझी सत्ता नाही, भगवंताची आहे. कारण मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, महाराजाकडे जर पुरावा नसेल तर महाराज पुरावा. नारळाच्या गादीवरून पुराव्याशिवाय बोलू नये. सासू जावायच्या गोष्टी सांगण्यासाठी, सासू सणाच्या गोष्टी सांगण्यासाठी आणि तुम्हाला हसवण्यासाठी कीर्तनाची गादी नाहीये. कीर्तनाची गादी त्याच्यासाठी आहे माय बाप्पा. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग हरिरूप झालं पाहिजे कीर्तन ऐकता ऐकता. आणि जर हरिरूप आम्हाला होता येत नसेल तर काही कल्प गेली, काही साधनं जरी केली तुम्ही तरी आपलं जन्म मरण चुकणार नाही. परमार्थ आणि देवाची भक्ती करण्याचं एकच प्रयोजन आहे माय बाप्पा. आपण 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला. आणि हा मनुष्य जन्म मिळालेला असताना आम्हाला हा मनुष्य जन्म त्याच्यासाठी दिलेला आहे का 84 लक्ष योनीचे फेरे चुकवण्यासाठी आम्हाला जन्म मिळालेला आहे. या मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे एवढा अधिकार आपल्याला दिलेला आहे. आम्ही सच्चिदानंद होतो. जर सच्चिदानंद जर नसतो तर आईच्या गर्भामधून भगवंताला हाक मारली नसती. कधी हाक मारली? ज्या वेळेला त्या 9 महिन्याच्या विटाळामध्ये नाकातोंडामध्ये ज्या वेळेला ते किडे वळवळ करत होते आणि त्यावेळेला तो गर्भ, तो पिंड भगवंताला प्रार्थना करतोय, भगवंता अरे हे गर्भवासाचं दुःख लय वाईट आहे रे. काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मास मळ मूत्र दाना तुझ क्षणोक्षणा द्याता असे. भगवंता
तुझं श्वासोश्वासाला तुझं ध्यान करतोय. काय कर एक वेळकारी या दुःखावे या दुःखावे Hallelujah.